त्या दिवशी मी घरी एकटे होते. माझ्या आत्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे आमच्या घरी आला. खूप दिवसातून आता तो घरी आला होता. माझी आजीसुद्धा घरी नव्हती. आत्यासोबत त्यांचा मुलगा आल्यामुळे मी त्यांना सुरुवातीला पाहुणचार केला. त्यावेळी जेव्हा आत्या बाहेर होती, त्यांचा मुलगा घरामध्ये आला आणि मग काय, त्याने माझा हातच धरला. मी म्हटलं, हे काय करतोय? मी काही करण्याच्या नंतर असं काय झालं ते पाहून मला धक्काच बसला. आत्यांना वाटलं की आमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे. मग आत्याने पण खूप कालवा केला आणि सगळ्यांना गोळा केलं. तिथून पुढे माझं आयुष्यच बदललं. नंतर काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रियंका. तशी आता मी लग्नाची झाले होते. माझं शिक्षण मी गावाकडूनच पूर्ण केलं. मी एकटीच आजीजवळ असायचे. काही वर्षांपूर्वी आई वडील वारल्यानंतर माझ्या आजीने सांभाळ केला होता. रोज आमच्या शेतामध्ये ते कामाला जायचे. मी पण कधी कधी तिला मदत करायची. घरी असलेला भाजीपाला विकून त्याच्यावरच घर चालायचं. माझे आजोबा थकले होते, त्यामुळे सतत ते आजारी असायचे आणि अंथरुणात पडलेले असायचे. मला तसा चुलता नव्हता, मात्र एक आत्या होती. शहरामध्ये राहायची. तिला एक मुलगासुद्धा होता. त्या दिवशी मात्र घरचं सगळं मीच पाहत होते. आजी सकाळपासून गावामध्ये गेले होते आणि माळवं विकून आल्यानंतर आपण जाऊया बाहेर असं म्हटली होती. माझं शिक्षण पूर्ण झालं होतं. माझ्या जोडीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणीची लग्न झाली होती. नेहमी त्या आल्यानंतर गावी येत असायच्या आणि मला लग्नानंतर काय काय होतं त्या सगळं सांगत असायच्या. आमचं अगदी कौलाचं घर होतं. कधीकधी पावसाळ्यात खूपच तारांबळ होत असायची. आजीला आणि आजोबाला मी रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करून जेवणासाठी बोलवत असायचे आणि त्यांना जेवण देत असायचे. आई वडील गेल्यानंतर तिनेच मला स्वतःच्या आईसारखं प्रेम केलं होतं. आमच्या शेतामध्ये घर होतं. मी दिसायला सुंदर देखणी तर होतेच, त्याच्यासोबत समजूतदार पण आहे असं सगळेजण म्हणत असायचे. आता मोठी झाल्यानंतर मला पाहून येऊ लागली होती. माझ्या आजीला आणि आजोबाला वाटायचं की माझं लग्न लवकर झाल्यावर आम्हाला काही काळजी नाही. मात्र मला त्यांना सोडून इतक्यातच जायचं नव्हतं. मला त्यांचीच काळजी असायची की माझं लग्न झाल्यावर त्यांचं कसं व्हायचं. माझी आत्या कधीतरी वर्षातून किंवा 6 महिन्यातून यायची. त्या दिवशी माझी आजी पण बाहेर गेली होती. मी नुकतीच घरातील सगळं आवरलं, भांडी वगैरे घासून ठेवली होती आणि म्हटलं की थोडा वेळ आराम करावा, तर कोणाची तरी गाडी येऊन दारामध्ये उभी राहिली. ती 4 चाकी गाडी होती. मी थोडीशी आश्चर्यचकित झाली. आमचे आजोबा बाहेरच अंगणातल्या सोफ्यामध्ये एका कोपऱ्याला भिंतीला टेकून झोपले होते. अचानक गाडी थांबल्यामुळे त्यांना पण जाग आली आणि ते मला हाक मारली, प्रियंका कोण आले बघ ग जरा. मी म्हटलं कोण आहे. तोपर्यंत आमचा मोती नावाचा कुत्रा भुंकत खूपच जोरात आवाज करत होता. त्यांच्या अंगावर सुद्धा जाऊ लागला. मला थोडंसं घाबरल्यासारखं झालं की एवढी मोठी गाडी 4 चाकी कोणाची असू शकते. त्यातूनच अगदीच आमच्या आत्या उतरली आणि मग मी म्हटलं की आत्ते तू, आणि काय सांगितलं नाही काय नाही, अचानकच आली. समोर गाडी चालवत कोणीतरी होता तरुण. तो खाली उतरला आणि मी पहिल्यांदाच त्याला पाहत होते. खूप वर्षानंतर मी पाहिलं त्यावेळेस मी आश्चर्यचकितच झाले. हा तर माझ्या आत्यांचा मुलगा आहे. त्यावेळेस मी लाजले. आत्याने त्याला हाक मारली की अरे राहुल उतर ना, आता घर आले. दिसायला देखना गोरा पान होता. अगदीच पांढरे शुभ्र बूट घातले होते, टी शर्ट आणि त्याने जीन्स पॅन्ट घातली होती. दिसायला खूप देखना. मी मात्र लाजलेच. आत्याला म्हटलं की ये आत तू घरी. मी आतमध्ये गेले. त्याला लाजून मी आतमध्ये गेले आणि आतमधून तांब्या भरून आणून आत्याच्या हातात दिलं. आत्याने 2 घोट पाणी पिलं आणि तिच्या मुलाच्या हातात दिलं. चांगलाच दिसायला देखणं आणि सुंदर होता, मात्र मला खूपच लाज वाटायची. मी माझी ओढणी नीट सावरत घेतली. त्याने डोळ्यावरचा गॉगल उघडला आणि माझ्याकडेच टक लावून पाहू लागला. मी म्हटलं ये की.
त्यावेळेस आत्या आल्यानंतर मात्र बाबांजवळ गेली, आजोबांजवळ. बरं आहे का वगैरे विचारलं. बाबा पण खूप आनंदी झाले. अचानक कशी काय आली असं विचारलं. त्यावेळेस आत्या म्हटली की अचानकच आले मी. नवीन गाडी घेतली आणि राहुल पण आलाय माझ्यासोबत. त्यामुळे आजोबा खूपच आनंदी झाले. मला हाक मारली आणि चहा ठेव असं म्हटले. मी लगेच गेले आणि चूल पेटवून चहा ठेवत होते. तोपर्यंत आत्या घरात आली आणि मी बसायला टाकले. तिचा मुलगा शहरातला, दिसायला देखणा आणि खूपच स्मार्ट होता. मी त्याच्यासमोर काहीसुद्धा नव्हते. मला मात्र घरात खूपच वेगळंच वाटत होतं. स्वतःच्या घरात पण मात्र आज मी खूपच लाजत होते. त्याला खूप कंटाळा आला होता आणि घरात तो आहे असं बूट घालून आला होता. त्यामुळे मला थोडंसं वेगळंच वाटलं. त्याने मात्र आत्यानं सांगितल्यानंतर स्वतःचं बूट काढलं आणि एका कोपऱ्यात ठेवलं. गाडीमध्ये बॅगा होत्या. त्यावेळेस आत्याने विचारलं की आई कुठे? मी म्हटलं गावात गेली, येईलच आता. चहा दिला आणि त्याने मात्र चहा पिला. आत्याने मी बोलण्यात दंग होतो, मात्र तो मात्र मोबाईल पाहण्यातच व्यस्त होता. आमच्या खूप हसून खेळून गप्पा चालू होत्या. तोपर्यंत आजी आली आणि आजीला पण खूप आनंद झाला. नातूची माया करत आजीजवळ गेली आणि त्याच्या तोंडावरून हात फिरवून आपली बोटं कपाळाला मोडत म्हणाली की बाई ग, लयच देखणा झालायस की तो, आणि आता चांगलं 2-3 दिवस राहावा इकडेच, असं आजी म्हटल्यानंतर आत्या म्हणत होत्या अगं नाही, उद्याच जाणार. आजीने विनंती केल्यानंतर आत्या म्हटली बरं ठीक आहे. आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे केलं. बाहेर अंगणात आम्ही सगळे बाजूवर बसलो होतो. मात्र तो राहुल मोबाईलमध्येच व्यस्त होता. कोणाचा तरी फोन आल्यावर बाजूला जायचं आणि फोनमध्येच बोलत बसायचं. मला त्याचं हे वागणं वेगळंच वाटलं. कोणीतरी मैत्रीण असेल म्हणूनच एवढ्या फोनमध्ये व्यस्त आहे. मी जास्त लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी गावामध्ये त्याला सामान आणायचं होतं. त्यावेळेस तो म्हटला की चल आपण दोघं जाऊ. मी मात्र नको म्हटलं. आत्तू म्हटल्या अगं जा की, एवढी काय लाजते दाजींना. मात्र तिने खूप विनंती केल्यानंतर मी त्याच्या गाडीमध्ये बसून गावामध्ये गेले. गावातली सगळेच लोक आश्चर्यचकित होऊन आम्हा दोघालाच पाहत होते. तो मात्र खूपच देखणा दिसत होता. आम्ही एका ठिकाणी गेलो आणि आजी आजोबांना त्याने चांगल्याच घरात लागणारा किराणा घेतला. मी नको म्हणत होते तरी तो म्हटला घे. मी घेतला. येताना त्याने मला आईस्क्रीम खाऊ घातलं. मी मात्र तोंड वर करून त्याला पाहिलंसुद्धा नाही. तो मला येताना म्हटला किती लाजतेस ग तू, एवढं कोणी लाजतं का? मी मात्र काहीच बोलले नाही. त्या दिवशी दिवस खूपच चांगला गेला. पहिल्यांदाच मी त्याच्याशी बोलले होते. पहिल्या दिवसापेक्षा आता जरा जास्तच बोलले होते. हळूहळू तो पण मला बोलायचा. 2-3 दिवस म्हणून आठवडाभर ते राहायचं त्यांचं ठरलं होतं. मला पण आत्या आल्यानंतर खूप बरं वाटायचं. घरी मात्र त्या दिवशी रात्री मला जाग आली. आजी आणि आत्या बोलत होत्या. आत्या जमिनीविषयी काहीतरी बोलत असल्यामुळे मी नीट लक्ष दिलं. मला आत्यांवर खूपच राग आला. आत्या जमिनीच्या हिश्श्याबद्दल म्हणत होती. दुसऱ्या दिवशी मी मात्र बोललेच नाही. माझं आणि त्या राहुलचं खूपच आधी बोलणं व्हायचं. सारखा मला प्रियंका प्रियंका म्हणायचा. पण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी अगदी शांत होते. आत्या जात असताना मात्र राहुल गाडीमध्ये माझी वाट पाहत होता. मी मुद्दाम येऊन घरात बसले. जाताना मी अगदी निरोपसुद्धा घेतला नाही. त्यावेळेस कदाचित त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र घरी गेल्यानंतर त्यांचा फोन आला आणि मीच उचलला. राहुलच बोलत होता. काय झालं प्रियंका, आणि एवढी शांत का होतीस तू? जाताना अगदी भेटसुद्धा घेतली नाही माझी. मी म्हटलं काही नाही, नक्कीच काहीतरी झालं आहे तुला, त्यामुळेच तू मला बोललीसुद्धा का नाही? काही नाही म्हटलं. मला राग होता आत्यांचा. त्यावेळेस ते गेले. मी त्याला चांगलीच भांडले आणि म्हटले की आजपासून मला फोन करू नको आणि तुझं तोंडसुद्धा दाखवू नको. मला माहीत आहे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी इकडे आला होता, त्यामुळेच एवढं प्रेम दाखवत होता काय आजीवरती, नाहीतर कधी खूप दिवसानंतर अचानक येणं त्यामुळेच ठरलं होतं. असं म्हणून मी फोन कट केला. तो फोनवरती फोन करत होता. मी एकसुद्धा त्याचे राहुलचे फोन उचलले नव्हते.
मला खूप वाईट वाटलं होतं आणि रडूसुद्धा येत होतं. 2-3 दिवस असेच झाले. मी स्वतःहून आजीकडे गेले आणि म्हटलं, "काय गं, राहुल आणि त्याची आई काय म्हणत होती आत्या जमिनीविषयी? जमिनीतला हिस्सा मागत होते की काय?" हे ऐकून मात्र आजी पण आश्चर्यचकित झाली आणि म्हटली, "नाही गं, तुला कोण म्हणलं? मी जागीच होते त्या दिवशी. मी सगळं ऐकले." "अगं तसं नाही. आत्तू म्हणत होती, आता मी तर शहरात राहणार आहे. मला एकुलता एक मुलगा आहे. नोकरी लागल्यानंतर तो तिकडेच राहील. मग जमिनीला काय करायचं आहे?" त्यावेळेस ती मला म्हणत होती की प्रियंकाचं लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याला सगळं देऊन टाका. जर घर जावई म्हणून एखादा राहणार असेल तर आम्हाला तर काय हरकत आहे, तेवढीच तुमच्याजवळ पण ती राहील प्रियंका. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाली. आत्यांचे असे विचार होते आणि आत्या जमिनीचा हिस्सा नको, माझा हिस्सा पण प्रियंकालाच देऊ, माझा भाऊच नाही तर त्याचं मी काय करू शेतीचं, असं म्हणत होती. हे ऐकून मात्र मी आश्चर्यचकितच झाली. काय बोलू तेच मला समजत नव्हतं. त्या दिवशी रागात मी राहुलला खूप काही बोलून गेले. मात्र आता मला माझी चूक समजली होती. मी असं नव्हतं करायला पाहिजे होतं. आता माझंच मन मला खावं लागलं. मात्र ह्या गोष्टीला बरेच दिवस झाले. राहुल रोज फोन करत असायचा आणि मी त्याचा फोनच उचलत नसायचे. शेवटी कंटाळून एक दिवशी दुपारी घरी कोणी नसताना मी फोन उचलला. "काय गं, एवढं काय झालंय तुला? एवढा कशाचा भाव आलाय, तू माझा एकसुद्धा फोन उचलत नाही? तसं असेल तर सांग, मी तुला एकसुद्धा फोन करणार नाही," असा तो मला म्हणत होता. त्यावेळेस मात्र मी त्याची माफी मागितली आणि म्हटलं की "राहुल, माझं चुकलं. मी तुझ्या आणि घरच्यांविषयी वेगळाच विचार करत होते." झालेली घटना मी सगळी सांगितली. त्यावेळेस तो म्हटला की "मला तुझ्याकडून काहीच नको. आजीचं जे आहे तिने कष्ट करून कमवले. मात्र मला तुला पाहिल्यापासून अगदीच मन माझं थाऱ्यावर नाही. मला तू खूप आवडते," असं तो मला म्हटला. मी मात्र त्याचे हे शब्द ऐकून शांतच होते. काय बोलू आणि काय नको ते मला समजत नव्हतं. पण त्याच्या मनात जे होतं त्याने बोलून दाखवलं होतं. त्यावेळेस मी मात्र उत्तरच देत नव्हते. कदाचित मला असं वाटत होतं की त्याचं दुसरीकडे कुठेतरी चालू आहे. मी मात्र शांतच बसले. मी तरुण होते, मात्र घरामध्ये काय होते माहीत नाही. तिसऱ्या दिवशी आत्या आणि तिचा मुलगा आला. मी घरात एकटीच होते. आत्या बाहेर असताना अचानकच तो माझ्या घरात आला आणि माझा हातच धरला. मी म्हटलं, "हे काय करतोय? हात सोड." त्यावेळेस तो म्हटला की "अशी का करते तू? तुला नसेल माझ्याबरोबर लग्न करायचं तर तसंच सांग, पण असं माझं मन नको पाहू." त्यावेळेस तो म्हटला की "वाटलंच तर तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल, नंतर तुला येणार पण नाही त्रास द्यायला." मी म्हटलं, "तसं नाही, मला पण तू खूप आवडतो, पण घरातले काय म्हणतील?" असं म्हणतात आजी आणि आत्या घरात आले. मी मात्र आश्चर्यचकित झाले. त्यावेळेस आत्या म्हणाले की "आम्हाला काय वाटणार आहे तेव्हा? आमची तर खूप इच्छा आहे, तुम्ही दोघांनी एक व्हावं आणि लग्न करावं." हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. आजी पण म्हटली, "हो, राहुल पण तुला माहीत आहे, अगदी निर्व्यसनी आहे आणि समजूतदार आहे. तू त्याच्याशी लग्न केलं तर आम्हाला पण सुखच मिळेल." मी म्हटलं, "नाही आजी, मला अजिबात ह्याच्यासोबत लग्न नाही करायचं." मी त्या दिवशी काही बोलले नाही आणि तिथून निघून बाहेरच गेले. घरात खूप शांतता होती. मी खूप वेळ बाहेर बसले. माझं उत्तर ऐकून राहुल पण स्तब्ध झाला. मला नंतर बोलण्यासाठी आणि मला कारण विचारण्यासाठी पण नाही आला. त्या दिवशी मात्र तो निघून गेला आणि गावात संध्याकाळपर्यंत होता. शेवटी आत्यानेच त्याला जाऊन गावातून घरी आणलं. तो मला बोलत नव्हता. त्यावेळेस संध्याकाळ झाली होती. त्याला मात्र झोपच लागत नव्हती. बाहेर खूप वेळ बसला होता. मी जाऊन त्याला म्हटलं की "काय झालं रे? झोपत का नाहीस तू?" तो म्हटला, "तुला काय करायचं तुझी तू जा." मी म्हटलं की "अरे तू मला एकदा विचारायचं तरी, मी का लग्नाला नाही म्हटले ते." तो म्हटला, "काय कारण असू शकतं? तू जर दुसऱ्यावर प्रेम करत असेल तर तसं सांग." मी म्हटलं, "नाही रे, तसं नाही." मी म्हटलं की "माझे आजी आजोबा आता म्हातारे झालेत, तुला तर माहीत आहे.
त्यांच्याशिवाय मला कोणीच नाही. अजून मी आईवडिलांना पण एवढं नीट पाहिलं नाही. पण तुझ्यासोबत लग्न केलं म्हणजे मला शहरामध्ये जायला लागेल, तिथेच राहावं लागेल. मात्र माझं मन तिथे कधीच लागणार नाही. माझं मन सगळं आजी आजोबांतच असेल. मी तुझ्यासोबत तर शरीराने राहीन, पण मनाने माझं मन इथेच गावी राहील. हे ऐकून तो म्हटला, बस एवढंच? ह्या गोष्टीसाठी तू नकार दिला? अगं आधी म्हणायचं ना, तुझ्यासाठी मी गावाकडेच येईन आणि इथेच राहीन. मी म्हटलं, नाही, तू लग्न झाल्यावर तिकडे जाशील. तो म्हटला, अगं वेडे, तुझ्यासाठी आम्ही आणि आईचं ठरलं आहे, मी गावाकडेच इकडे जॉब करेन, स्वतःचा व्यवसाय चालू करेन. मी म्हटलं, खरंच का? तो म्हटला, हो. त्याचं हे उत्तर ऐकून मी खूप आनंदी झाले. मला रडूच कोसळलं. मग काय, त्याच्या मिठीमध्ये मी अगदी सामावून गेले. त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हटलं, आधी का नाही म्हटला तो? तो म्हटला की तू कुठं विचारलं मला? मी मात्र रडत असताना सगळेच हसू लागले. आजी आणि आत्या मात्र घरातूनच सगळं पाहत होत्या. नंतर काही दिवसांमध्ये आमचं लग्न झालं आणि तो गावाकडेच आला. लग्नाची पहिली रात्र मात्र खूपच भारी गेली. वेड्यासारखं त्याने मला प्रेम केलं. मी पण त्याला पहिल्यापासून पसंत करत होते, त्यामुळे मला पण चांगलीच उत्सुकता वाढली. पहिल्या रात्री न तो थांबत होता न मी थांबत होते. आमचं प्रेम अजूनच खुलत गेलं. ह्या गोष्टीला तसे साधारणतः 2 महिने होऊन गेले, मात्र प्रेमात आमच्या जरासुद्धा कमी नाही आली. तेव्हा मला समजलं की जोडीदार आपल्यासोबत जर ॲडजस्ट करणारा असला तर आयुष्य खूप सोपं वाटू लागतं. आपल्याला जसा हवा तसा शोधणं महत्त्वाचं आहे. नंतर काही गोष्टीसाठी अगदी झुरत रडत बसण्यापेक्षा आधीच काही गोष्टींचं आपण जर खुलासा केला तर बरं असतं. आज माझा सुखी संसार आहे आणि इथून पुढे होईल. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.